जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज घेण्यात आल्या। प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्रनाथ देशमुख, अशोकराव गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती संपन्न झाल्या। यावेळी जिल्हा परिषदेसाठी 2 तर भाळवणी गणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 5 इच्छुकांनी मुलाखती दिल्या। यामध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र विशाल पाटील यांचे इच्छुक म्हणून नाव पुढे आल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे। जिल्हा परिषदेसाठी आम्हाला सक्षम उमेदवार पाहिजे आहे, त्या दृष्टीने आमच्याकडे 2 अर्ज आलेले आहेत। एक गोतपागर म्हणून आहेत आणि दुसऱ्या सकटे म्हणून आहेत। तर त्या 2 मुलाखती आम्ही घेतल्यात आता सर्वांच्या, आणि आता आम्ही कमिटी बसून निर्णय घेतोय। जिल्हा अध्यक्षांनी आम्हाला तसे अधिकार दिलेत की तुम्ही शक्यतो खाली तालुका पातळीवर एकच नाव आम्हाला द्या। त्या दृष्टीने आम्ही उमेदवार आणि त्याचे समर्थक यांना आज बोलवलं आणि अतिशय चांगल्या तऱ्हेच्या मुलाखती आता पार पडल्या। प्रत्येक गावातून समर्थक आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आले होते आणि त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुलाखती दिल्या। त्यांनाच उमेदवारी का द्यावी असं आता त्यांनी सर्वांच्या समोर सांगितलं आणि हेही सांगितलं की आम्ही स्वतः बसतो आणि शक्यतो गावातल्या गावात मिटवून आम्ही एकच नाव तुम्हाला देतो। हे झालं जिल्हा परिषदेच्या बाबतीत। राहिलं भाळवणी पंचायत समिती, पारे पंचायत समितीचा गट। भाळवणी पंचायत समितीमध्ये आमच्याकडे 5 नावं आली। 5 नावं आली, त्यापैकी 5च्या 5 लोकांनी इंटरव्ह्यू दिल्या, पण एकमेव भाळवणी पंचायत समिती गण खुला असल्यामुळं तिथं स्पर्धा असणं साहजिक होतं। स्पर्धाही चांगली होती, परंतु प्रत्येक उमेदवारानं जवळ त्यांचे समर्थक प्रत्येक गावून आणले होते आणि ते आम्ही समजावून घेतलं सर्वांना, त्यांना का उमेदवारी पाहिजे, जर उमेदवार पक्षाने दिलं तर ते थांबणार का। सर्वांनी अतिशय चांगलं पक्षाविषयी सांगितलं आणि जे काय सदाशिव भाऊ, अशोक भाऊ आणि मोहन दादा सांगतील त्या पद्धतीनं आम्हाला थांबायचीही तयारी आहे, मानसिकता आहे। अशा पद्धतीचं ह्या उमेदवारांनी आम्हाला सांगितलं आणि शक्यतो आम्ही 5ही उमेदवार आज एका ठिकाणी बसून उद्या आपल्याला एकच नाव देतो, जेणेकरून पक्षाला अडचण येणार नाही। अशा पद्धतीचं उमेदवारांच्याकडूनच आम्हाला अपेक्षित असं उत्तर आल्यामुळं आम्ही सर्वजण आता जवळजवळ निवांत झाल्यासारखा। आमचा भाळवणी मतदारसंघ हा SC महिलांसाठी राखीव आहे आणि या मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेसाठी आणि त्यासाठी मी काँग्रेसकडे उमेदवारी मागत आहे। आपले पतंगराव कदम साहेब, मोहन शेठ, सदाभाऊ, रवी अण्णा, अशोक भाऊ यांना आम्हाला तिकीट द्यावं यासाठी आम्ही विनंती करायला आम्ही आमच्या सगळ्या दलित महासंघाचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहोत। जर आम्हाला हे तिकीट मिळालं तर आमचा विजय हा 100% आहे। आमच्या आता भाळवणी पंचायत समिती गणातून 5 उमेदवार इच्छुक आहेत। आता मुलाखतीला नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मी त्यांना असं उत्तर दिलं, नेत्यांची पण कोंडी व्हायला नको। आमच्यात 5 उमेदवारांमध्येच आम्ही बहुमतानं निर्णय घेतो आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय नेत्यांना सांगणार आहे। तो त्यांना मान्य झाला तर ठीक आहे ना, त्यांना मान्य व्हायला पाहिजे नेत्यांना तो का। तर 5मध्ये आम्ही आमच्या इच्छुकांचीच स्वतंत्रच बैठक बसवणार आहे, नेत्यांना त्रास व्हायला नको। 5 उमेदवार द्यायचं, कोणाला 4 उमेदवार नाराज होणार, 1 उमेदवार खुश होणार, त्यापेक्षा नेत्यांना टेन्शन व्हायला नको म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की आम्ही इच्छुकच एकत्र बसणार आहे। उद्या 26 जानेवारीचा सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला की दुपारी आम्ही 5ही इच्छुक उमेदवार एकत्र बसून आमच्यात आपसात निर्णय घेणार आहेत। स्थानिक कुणालाही पक्षानं उमेदवारी देऊ द्या, त्याच्याबरोबर आम्ही अगदी एक पाऊल पुढे राहून काम करू। पक्ष ज्या उमेदवाराला आमच्या वही करेल ते उमेदवार आम्ही ताकदीने निवडून आणून काँग्रेसच्या चिन्हावा पंचायत समिती आणण्याचा आमचा मानस आहे। आणि आज रोजी मी पंचायत समितीला उमेदवारी मागितलेली आहे, तरी माझी तालुका काँग्रेस कमिटी व पक्षाची सर्व नेते मंडळी माझ्या उमेदवारीचा 100% विचार करतील आणि मला निवडून येणे 100% खात्री आहे। मी जयसिंग बजरंग शिंदे, गाव भाळवणी, नेतृत्व करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा युवकांना याच्यात संधी मिळावी या दृष्टिकोनातून, विकास कामाच्या दृष्टिकोनातून यात अग्रेसर राहून निवडणूक लढवण्याचं माझं ध्येय आहे। भाळवणी पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे। साधारणतः गेले या 10 वर्षांमध्ये आपण विविध संस्थांच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये काम करतोय। मग आपल्या लोकनेते हनुमंत दूध संघ असून दे, आदर्श शैक्षणिक संकुल असून दे,
नाही तर आपल्या विराज केन्स एनर्जी या साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या या वर्षभरापासून आपल्या या 8 गावांमध्ये आपण विविध पद्धतीनं काम करतो आहे आणि या माध्यमातून आपण रोजगार, अर्थकारण आणि समाजकारण या सगळ्या गोष्टीचा एक चांगला मेळ बसून आपण एक चांगल्यारीत्या या 8 गावांना विकसनतेने आपल्याला कसं नेता येईल हा दृष्टिकोन ठेवून माझी उमेदवारी मी जाहीर केलेली आहे. दुसरी गोष्ट की आज एखादा तरुण आज एक चांगल्या उमेदीनं आज पुढे येतोय आणि उमेदीनं पुढे येत असताना आज काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार जो का निर्णय होईल त्या निर्णयानं आम्ही एक संघटितपणे जुन्यांचा आणि सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आणि युवकांच्या साथीवर आपण ही उमेदवारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि या माध्यमातून आमचा एकच विषय असणार की ह्यामध्ये आपल्याला तळागाळामध्ये काँग्रेस पक्ष न्यायचा आहे आणि काँग्रेस पक्षाचे जे ध्येय धोरणं आहेत ते ध्येय धोरणे आपल्याला प्रत्येकाच्या मनात बिंबवण्याचं काम एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून करणार आहे आणि त्याच्यासाठी काँग्रेस पक्षानं जर दिलेल्या आदेशानुसार जो काय निर्णय होईल त्या निर्णयानुसार मी उमेदवारी करण्यासाठी सुद्धा मी इच्छुक आहे आणि त्या पद्धतीनं जो एक आपलं विजनफुल आपल्याला जो आपल्या खानापूर तालुक्याचा विकास करायचा आहे आणि हा विकास हा ज्या पद्धतीनं शहरी भागामध्ये होतो त्या पद्धतीनं आपल्या ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी आणि तो नेण्यासाठी पंचायत समिती एक माध्यम माझ्या दृष्टिकोनानं योग्य आहे आणि तिथं सर्व या तरुणांचा एक आवाज म्हणून माझीसुद्धा तिथं गणना व्हावी आणि त्या पद्धतीनं मला उमेदवाराच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून आज मी काँग्रेस पक्षातर्फे किंवा काँग्रेस पक्षामध्ये आज मी इच्छा दर्शवलेली आहे आणि त्या पद्धतीनं जो काय पक्षाचा निर्णय होईल त्या निर्णयानुसार पुढे मी कामकाज करण्यास माझा मानस आहे. भाळवणी गणासाठी 5 इच्छुकांनी तयारी दर्शवली असली तरी सगळ्यांनी मिळून काँग्रेसचा एक उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत त्या दृष्टीने काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीला सामोरं जातो आहे. काँग्रेससाठी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आमच्या संपूर्ण तालुक्यामध्ये परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये आहे आणि अनेक लोक काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यापैकी काही लोकांची आपण या ठिकाणी मुलाखती घेतो आहे आणि त्या मुलाखतीतून सक्षम उमेदवार देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील. जातीवादी शक्तींच्या विरोधामध्ये समविचारी पक्षाबरोबर जाणं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा झेंडा जिल्हा परिषदेवरती फडकणं आणि तालुका पंचायत ही काँग्रेसच्या विचारांच्या लोकांच्या बरोबर असणं या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. मला पूर्णपणे खात्री वाटते की यावेळेला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी या बदलामुळं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण तयार होईल आणि काँग्रेस पक्षाला निश्चितपणे चांगलं यश मिळण्याची मला पूर्ण खात्री आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील मतदान केंद्राची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली. तहसीलदार रंजना उंबरहांडे यांच्यासह पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. दिनांक 21 फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत आदी ठिकाणातील मतदान केंद्रातून मतदान होते. मतदान यंत्रणा सुरळीत पार पडण्यासाठी त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत का हे पाहण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. यावेळी तहसीलदार रंजना उंबरहांडे यांच्यासह नायब तहसीलदार SD पाटील कोतवाल यांच्या पथकाने आज भाळवणी, अळसण व गारडी येथील सर्व मतदान केंद्रांच्या परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढणार, कुणाच्या पालक्या आम्ही खांद्यावर घेणार नाही असे वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते आज सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होत असतात आणि स्थानिक प्रश्नावर वेगवेगळ्या आघाड्या होत असतात. स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये आहे पण ती लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीपुरती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ज्यांना त्यांना आपापल्या सोयीनं लढवाव्यात असं पूर्वीच ठरलेलं आहे आणि सध्याच्या काळामध्ये जर विचार केला तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर सांगली वगळता इतरत्र स्वाभिमानीची मदत घ्यावीशी वाटत नाही किंवा आघाडी करावीशी वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये सांगली कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवारांच्या पालखीला खांदा द्यायचा नकार दिलेला आहे आणि अशा पद्धतीने केवळ आमची मदत पाहिजे असेल तर राज्यभर घ्या, नसेल तर आम्ही स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवायला सक्षम आहोत आणि यापूर्वी काही आम्ही कुणाच्या आघाडीनं
किंवा युतीतून लढलेलो नाही. आतापर्यंतचा प्रवास हा एकट्याचाच आहे. पुढे एकट्यानं जाणं आम्हाला काय अवघड नाही. तसेच सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी संघटना कधीही सोडणार नाही, कारण ते चळवळीतून आले आहेत. जर कोणी अशा बातम्या पसरवत आहेत हे विरोधकांचे काम आहे, पण लोक सुज्ञ आहेत असेही राजू शेट्टी म्हणाले. नाही, या संदर्भामध्ये 2 दिवसापूर्वी स्वतः सदाभाऊंनीच खुलासा केलेला आहे आणि ते स्वाभिमानीचेच आहेत. स्वाभिमानी सोडण्याचा त्यांचा अजिबात विचार नाही, सोडणारही नाहीत, कारण ते चळवळीच्या मुशीतून तयार झालेले आहेत आणि चळवळीच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता हा पक्का विचाराचा असतो आणि त्यामुळं ह्या सगळ्या अफवा निराधार आहेत. आम्ही दोघंही आपापल्या परीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न असू शकतं, कारण एखाद्या पक्षाचा एखादा मोहरा नाउमेद करणं किंवा त्याच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करणं हे विरोधकांचं कामच असतं. ते करतील, परंतु लोक हुशार आहेत, सुज्ञ आहेत. याच्या पाठीमागे कोण आहे आणि त्याच्या पाठीमागे कारस्थानं कुणाची आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. रिक्षामध्ये अचानक दरवाढ झाल्याने सांगलीमध्ये आज सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी परवानाधारक समितीतर्फे आज रिक्षा चालकांचा आरटीओ ऑफिसवरती भव्य मोर्चा काढण्यात आला. सांगली जिल्ह्यातील संपूर्ण रिक्षा आज या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भाडेवाढसाठी बैठक झाली होती. यामध्ये अचानक दरवाढ करण्यात आली असल्याने आज सांगलीमध्ये सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी परवानाधारक समितीतर्फे आज रिक्षा चालकांचा आरटीओ ऑफिसवरती भव्य मोर्चा काढण्यात आला. आज आम्ही संपूर्ण सांगली जिल्हा रिक्षा चालक मालक विविध संघटना एकत्रित आरटीओ कार्यालयावरती धडक मोर्चा काढलेला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं रिक्षा चालक मालक हे जे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात यांच्याशी कोणतीही चर्चा न करता, त्यांच्या भावनांचा किंवा त्यांच्या वास्तविक परिस्थितीचा विचार न करता अचानक दरवाढ लादली आहे. 2 दिवसापूर्वी पुणे इथं एक बैठक झाली प्रशासनाच्या वतीनं आणि त्यामध्ये भाडेवाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. एकंदरच काय तर रिक्षा चालक आधीच महागाईमुळं आणि त्याचा व्यवसाय अडचणीत आल्यामुळं पिचलेला आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलचे जे दर आहेत ते रगणाला भिडलेले आहेत. या शासनाला खरं वास्तविक आज 32 रुपयांना पेट्रोल आणि 18 रुपये डिझेल देणं परवडतंय, पण सप्टेंबर 25 2015 पासून या सरकारनं जवळजवळ प्रत्येक लिटर मागं 50 रुपये पेट्रोलच्या आणि डिझेलच्या मागं 32 रुपये असा टॅक्स गोळा करायचा चालू आहे, ज्याचा भुर्दंड रिक्षा चालकांसहित सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. त्याचबरोबर पुन्हा रिक्षाच्या विविध परवाने आणि दंड असतील, इन्शुरन्स असेल त्यामध्येही वाढ केली. एकंदरीत पुन्हा दरवाढ, पुन्हा सर्वसामान्य नागरिक आणि हा समाजातला एक अतिशय कष्टकरी वर्ग भरला जाणार आहे. त्याच्या विरोधात आम्ही आज रिक्षा चालकांचा मोर्चा नेला या आरटीओ कार्यालयावर. आजच्या या मोर्चानंतर सरकार जाग येईल असं आम्हाला वाटते. काल जी बैठक झाली पुण्यामध्ये त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायला लागलं, केंद्र सरकार राज्य सरकारवर जबाबदारी ढकलायला लागलंय. हाच जर का पायंडा परत पुढे चालायला तर आम्हाला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल. जे म्हणून लोकप्रतिनिधी असतील, मग ते कुठल्याही पक्षाचे असतील, त्यांना अडवण्यात येईल, त्यांना घेरण्यात येईल. पण कोणत्याही परिस्थितीत हा जो अन्याय चालू आहे या घटकावरती आणि ज्याचा पर्यायानं सर्वसामान्य नागरिकांवरती त्या कराचा आणि सर्व महागाईचा बोजा पडणार आहे, हा जो प्रकार आहे तो आणून पडल्याशिवाय राहणार नाही. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी या मोर्चाला पाठिंबा देत येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन दिले. केंद्र शासनानं व्हेकल ॲक्टमध्ये जी दुरुस्ती केली त्यामुळं आज सर्वसामान्य रिक्षा चालक आणि इतर वाहनधारक सुद्धा अतिशय त्रस्त आहे आणि गेल्या आठवडाभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं होत आहेत, मोर्चे निघत आहेत. येत्या 30 तारखेपासून लोकसभेचं बजेटचं अधिवेशन सुरू होत आहे. मी स्वतः पार्लमेंटमध्ये या विषयावर जोरदार विरोध करणार आहे, कारण हा सर्वसामान्य छोट्या वाहनधारकांच्या आणि प्रवाशांच्याही विरोधात जाणारा हा निर्णय आहे. याशिवाय राज्य सरकारकडं राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्यांच्या मार्फत सुद्धा केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
परंतु हा जो जिजिया कर आज छोट्या बांधधारकांच्यावर बसलेला आहे त्याला आमचा ठाम विरोध राहील। या संदर्भातलं अजून एक बिल येत्या अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये येणार आहे, त्याला सुद्धा आम्ही कडाडून विरोध करू। सांगलीहून अरुण मोडक, 7 स्टार न्यूज विटा। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबडचीमध्ये 2014ला अनैतिक संबंधातून दुहेरी खून झाला होता। आज त्याचा निकाल लागला। आरोपी चिदानंद कोणूर या सांगली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। अनिता कोणूर हिचे मड्याप्पा कोणूर याच्याशी लग्न झाले होते, त्यांच्यापासूनच एक मुलगी झाली होती। यांच्या शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी येणारा चिदानंद कोणूर याच्याशी अनिताचे अनैतिक संबंध झाले। अनिता हिच्याबरोबर पळून गेली, पण काही दिवसानंतर तिला तिच्याबरोबर राहायचे नाही असे सांगितल्यावर आरोपी चिदानंद याने अनिता आणि तिची मुलगी वैष्णवी यास मारून एका जंगलामध्ये टाकले होते। आज त्याचा निकाल लागला आणि आरोपीस जन्मठेपेची शिक्षा लागली आहे। आरोपी चिदानंद कोन्नूर यास कुमारी मुलगी वैष्णवी व तिची आई अनिता हिच्या खून केल्यासंबंधात दोषी धरून माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री SP तावडे साहेब यांनी जन्मठेपाची शिक्षा सुनावलेली आहे। कुमारी सौ अनिता ही लग्न झालेली होती, तिला लग्न संबंधातून 2 मुले झाले होते, मात्र ती चिदानंद कोन्नूर यांच्या प्रेमात पडल्याने ती त्याच्याबरोबर गेलेली होती। मात्र चिदानंद कोन्नूर व तिच्यामध्ये काही वाद निर्माण झाला, त्यामुळे ती चिदानंद कोन्नूर सोबत राहण्यास नकार दिल्याने चिदानंद कोन्नूर याने चिडून तिला दरीबडीच्या जंगलात आणून तिच्यावर हातोड्याने वार करून तिचा खून केला। तो खून करत असताना तिची मुलगी वैष्णवी हिचाही खून केला। सदरची घटना 6/7/2014 रोजी घडलेली होती। ज्यावेळी खून घडलं हे प्रत्यक्षदर्शी कोणीच साक्षीदार नव्हते। कुमारी वैष्णवीचं व सौ अनिताचं प्रेत त्या दरीबडीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ मिळून आलं। त्यानंतर त्यासंबंधीची चौकशी पोलीस तत्कालीन प्रशिक्षक आपले SP आताचे SP जे आहेत कृष्णकांत उपाध्याय यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचले, आजूबाजूच्या सगळे चौकशी केली आणि आरोपी हे कर्नाटकात असल्याचे, मयत हे कर्नाटकात असल्याचे दिसून आल्याने तिकोटी या गावात जाऊन त्यांनी चौकशी केली। त्यावेळी आरोपीची सर्व माहिती मिळाली। त्यानंतर आईनेही ह्याबाबत माहिती दिली। त्यानंतर त्याचं पूर्ण चौकशी करून दोषारोपपत्र पाठवण्यात आलेलं होतं। घटना 2014 साली घडली होती। त्यामध्ये सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदारांना तपासणं घेण्यात आलं। परिस्थितीजन्य पुरावा, मयताच्या आईचा जबाब व तिला आरोपीच्या सोबत पाहणारे 2 साक्षीदार यांच्या जबाबावर विश्वास ठेवून मेहरबान कोर्टाने आरोपी जन्मठेपाची शिक्षा सुनावलेली आहे। अशा प्रकारे अनैतिक संबंधातून ही घटना घडलेली होती। कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेताना प्रभारी माजी आमदार सदाशिवराव पाटील, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, जिल्हाध्यक्ष माजी आमदार PM पाटील, माजी खासदार संजयराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश सचिव तौफिक मुलानी, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण व काँग्रेस कार्यकर्ते तासगाव तालुक्यातील मणेराजुरी रोड शेजारी जलसी कोल्ड स्टोरेज शेजारी रस्त्यालगत एका शेततळ्यात बुडून मयत अंजली दिनेश धुर्वे वय 26 व मुलगी स्नेहल दिनेश धुर्वे वय 6 या दोघी राहणार बेलोरा तालुका आर्णे जिल्हा यवतमाळ या मायालेकींचा येथील हनुमंत बापूसाव पाटील यांच्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे। मात्र हे शेततळे रोड शेजारी असल्याने तिथून जाणाऱ्या एका तरुणाने अर्जुन महादेव चव्हाण राहणार चिंचणी याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी 6 ते 7 फूट खोल असल्या कारणाने तो त्यांना वाचवू शकला नाही व तोही बुडू लागला। त्या ठिकाणच्या लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे अर्जुनला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक थांबवण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघातर्फे कवटेमंकाळ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले। वाहतूक महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, RPIचे पिंटू माने उपस्थित होते। द्राक्ष खरेदी करताना व्यापारी बाजार समितीचा परवाना सक्तीचा करावा,
ज्या व्यापाऱ्याकडे परवाना नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार रोखीने करावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षकांकडे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे दिले। मानवी जीवनात जेव्हा अंधार दाटून येतो तेव्हा तिथे प्रकाशाची ज्योत लावण्याचे कार्य साहित्यिक करतो। आज समाजात बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांची आत्महत्या आणि वाढती गुन्हेगारी असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना जीवनावरील निष्ठा वाढवण्याचे कार्य साहित्यिकच करीत आहे। हेच कार्य चालवण्यासाठी उशीर काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे म्हणत संघर्ष करणाऱ्या आणि नवजीवन घडवण्याचा संदेश कवी देतात। म्हणूनच अशा थोर कवी लेखकांना भेटावे, त्यांचे विचार ऐकावे, त्यांचे सुसंवाद आणि त्यांचे प्रबोधन समाजात रुजावे हाच हेतू विळखे तालुका खटाव येथे 90 ग्रामीण साहित्य संमेलन असल्याचे मत संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी येथे बोलताना स्पष्ट केले। नवीन व ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक यांचे एकत्र येण्याचे ग्रामीण साहित्य संमेलन साहित्याची रुची समाजात आणण्याचे कार्य या निमित्ताने होत असल्याचे मत कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर सयाजीराजे मोकाशी यांनी नोंदवले। या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माननीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, तर उपाध्यक्ष बाळकृष्ण विभूते, विळखे गावचे सरपंच राम देशमुख, शांताराम राजे घारगे, संतोष देशमुख, सचिन जंगम, श्रीकांत देशमुख यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन पार पडले। या प्रसंगी साहित्यिक डॉक्टर रवींद्र कवटेमंकाळतील दादासाहेब ढेरे यांना लोकहितवादी पुरस्कार जाहीर झाला आहे। हा पुरस्कार 29 जानेवारीला मिरजेतील रंगशारदा सांस्कृतिक भवनात मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे। याबाबतचे पत्र रिपब्लिक युथ फोर्स जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिले आहे। जिल्हास्तरीय सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार 2017 या सोहळ्यात भाजपचे खासदार संजय पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे, हारुणभाई शिकलगार, नंदकुमार गोंधळे, नितीन गोंधळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सोहळा संपन्न होणार आहे। प्रमुख वक्ते सुकुमार कांबळे आहेत। प्राध्यापक ढेरे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन निमित्ती विचार मंच कोल्हापूर यांनी शाहू स्मारक कोल्हापूर येथे रविवारी ज्येष्ठ लेखक व मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्याने सन्मानित करण्यात येणार आहे। रिपोर्टर सनी लोंढे, कवटेमंकाळ, 7 स्टार न्यूज। सांगलीमध्ये आज कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये पेटा कायदा हटाव आणि बैलगाडी शर्यतबंदी उठवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामधील टॉवरवर चढून आंदोलन केले। तब्बल 500 फूट वर चढून हे आंदोलन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी हे आंदोलन केले। या आंदोलनामुळे एकच धावपळ प्रशासनाची उडाली। यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली। यावेळी हे आंदोलन तब्बल 2 तास चालू होते। यावेळी प्रशासनाने अधिकारी आणि पोलीस या आंदोलकास खाली उतरण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते। यावेळी विजय जाधव यांनी आपल्याबरोबर रॉकेलही घेतले होते। पोलिसांनी जर कसलीही जबरदस्ती केली तर जिल्हाधिकारी आवारात स्वतःला पेटवून घेऊ असा इशारा दिला। रिपोर्टर अरुण मोडक, सांगली, 7 स्टार न्यूज। मांडणीतील छत्रपती एज्युकेशन सोसायटीचे मेडिकल कॉलेजमधील 95 विद्यार्थी आपल्या शैक्षणिक भवितव्यासाठी गेले 6 दिवस कॉलेज समोर उपोषणाला बसले आहेत। सदर कॉलेजचे MBBS ची प्रवेश प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्याने या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे। त्यामुळे त्यांना यावर्षी परीक्षेला मुकावे लागणार असल्याने विद्यार्थी व पालक गोंधळून गेले व अखेर त्यांनी कॉलेज प्रशासनाच्या विरोधात कॉलेज समोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,
पेटवा मशाली. एक स्वप्न होतं लहानपणापासून डॉक्टर बनण्याचं, समाजाच्या सेवेसाठी काहीतरी करून दाखवण्याचं. 12वी नंतर अनलकी आमची बॅच असोसिएट सीईटी, नीट की सीईटीच्या भोवऱ्यात अडकली. अभ्यास कोणता करावा हेच समजेना, कशाला किती प्राधान्य द्यावे काही उमजेना. अशाच भांबवलेल्या अवस्थेत दिली असो नीट आणि सीईटी. रिझल्ट नंतर BDS नको, BMS नको, BHMS नको, व्हायचं होतं फक्त MBBS. नशिबाने मिळाले मायनी मेडिकल कॉलेज. नशीब कुठले दुर्भाग्यच आमचे. आनंद गगनात मावेना, MBBS होणार, स्वप्न साकार होणार यावर विश्वासच बसेना. आयुष्यभर साठवलेली स्वप्ने आणि महत्वाकांक्षा घेऊन या महाविद्यालयात पाऊल ठेवले. लेक्चर्स सुरू झाले, प्रॅक्टिकल्स होऊ लागले. सगळं काही अभ्यास आणि शैक्षणिकदृष्ट्या व्यवस्थित चालू होते. पण इतर कॉलेजच्या मुलांचे हॉल तिकीट्स आले, आमच्या हाती काहीच नाही. एक्झामला 1 दिवस बाकी आणि आम्ही अभ्यास सोडून आमच्यासोबत आता काय होणार या चिंतेत. मग मात्र पालक पण जागे झाले. महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला असता सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे असे सांगण्यात आले. दुर्भाग्य म्हणतात ते ह्यालाच का? आम्हाला अंधाऱ्याखाली ढकलले गेले. पुन्हा फक्त 12वी पासचा ठप्पा आमच्या माथ्यावर. कोर्टात तोंडी सांगितले गेले, शासनाने ठरवले तर मुलांचे शैक्षणिक भवितव्य वाचू शकते. आम्ही आता मारतो आहे शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या कार्यालयात चक्रा, तरीही पुन्हा फिरून सगळं तिथेच थांबलं आहे. आम्हाला मदत करा, मदत करा, मदत करा. आमचे प्रवेश नियमित करा, नियमित करा, नियमित करा. या जुलमाच्या पाशातून आम्हाला मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. आमचे शैक्षणिक भवितव्य वाचवा, आमचे शैक्षणिक भवितव्य वाचवा. 6 ते 7 दिवस उपोषणात काही विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यातूनही काहीच मार्ग दिसत नसल्याने त्यांनी मायनी येथे शेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या भाजपचे सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले. इतके सर्व करूनही प्रश्न सुटले का नाही ही शंका वाटू लागल्याने पुढील काही दिवसात जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा पवित्रा विद्यार्थी पालकांनी घेतला आहे. ISMR कॉलेजचे सचिव सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली माहिती अशी की शासनाने या कॉलेजला 20 कोटीचा दंड आकारला आहे, पण तो भरण्यासाठी याकडे मुदत मागितली आहे. सध्या कॉलेज प्रशासन 5 कोटी रुपये भरण्यास तयार आहे व उर्वरित रक्कम भरण्यासाठी कॉलेज प्रशासनाने मुदत मागितली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता येत्या काही दिवसात शासनाकडून याबाबत ठोस भूमिका न घेतली गेल्यास या 95 विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात राहणार असल्याचे पालक व विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या तयारीत असल्याचे यावेळी उपोषणकर्ते विद्यार्थी व पालकांनी माहिती दिली आहे. नियमिततेबाबतही शासनाकडून खुलासा झालेला नाही, त्यामुळे महाविद्यालयाने दंड भरला नाही. दंड भरण्याचा आदेश मिळताच महाविद्यालय दंड भरेल. प्रशासन विद्यार्थी हितातच विचार करीत आहे. शासनाने दंड कोठे भरायचा याबाबतीत सविस्तर निर्णय द्यावा. रिपोर्ट सतीश डोंगरे, मायनी, 7 स्टार न्यूज. कुणाचा दोष आहे आम्हाला माहिती नाही. आमचा असेल तर आम्ही तेवढी शिक्षा भोगलेली आहे. आज पुस्तकं हातात घ्यायची सोडून आम्ही आज इथे कोर्टाचे पेपर हातात घेऊन फिरतोय आणि यांना दाखवते. पण आम्हाला मदत करा प्लीज. आमची एक रिक्वेस्ट आहे की आमचा निकाल जाहीर करून आमचं त्वरित पुढचं शैक्षणिक वर्ष चालू करा. 3 वर्ष वाया गेलेले आहे आमचे. या चुकी कोणाची आहे? प्रशासनाची आहे, कॉलेज प्रशासनाची आहे की आमची आहे? पण हर गोष्टीचं सजा आम्हालाच हे करावं लागत आहे, आम्हाला सर्व सहन करावं लागत आहे. आम्ही काय मागणी केली आहे? फक्त आम्हाला शिकू द्या हीच मागणी केलेली आहे. आम्ही नोकरी मागितली, आम्ही जागा मागितली, आम्ही आरक्षण मागितलं नाही. आम्ही फक्त आमचा हक्क मागत आहोत. काय ते पण मागणं आमच्यासाठी गुन्हा आहे? जर असं असणार तर आम्ही याची शिक्षा भरपूर भोगलेली आहे. आता अजून नाही, 15 महिने झाले, आमचा निकाल अजूनपर्यंत जाहीर केलेला नाही आहे. आम्हाला निकाल हवा आहे. 7 दिवस झाले, आजचा 7वा दिवस आहे आमच्या उपोषणाचा. अजूनपर्यंत शासनाने काही पण प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. माझी फक्त हीच एक विनंती आहे सरसोबत, CM सरला, की आमचं प्लीज निकाल जाहीर करा आणि आमचं शैक्षणिक वर्ष चालू करा आणि आम्हाला दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्लीज सामावून घ्या. थँक्यू. शासनाने जो सुप्रीम कोर्टामध्ये जो दंड भरलेला आहे, 20 कोटी रुपयाचा दंड भरलेला आहे, तो 20 कोटी दंड आम्ही भरण्यास तयार आहोत. त्यांचं आम्हाला पत्र मिळालं
की भरण्याबाबतचं जर त्यांच्याकडून आम्हाला नोटीस मिळालं की ते लगेच आम्ही भरण्याला तयार आहोत. 95 विद्यार्थ्यांचा जो भूमिकेचा प्रश्न आहे त्या संदर्भात शासनानं काय भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं? शासनानं जसं ज्या कारणासाठी जो दंड आमच्याकडून वसूल केला जातो आहे ते कारण आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवेश नियमित करणं. ते विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करावेत ही आमची कळकळीची विनंती आहे शासनाला. किती दिवसात हा निर्णय घ्यावा शासनाला? शासनाने लवकरात लवकर घ्यावा, कारण ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य जो 3 वर्षापासून टांगलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. त्यांचं जर पुढचं जर अकॅडमिक इयर जर कन्सिडर करायचे असेल तर त्यांनी निर्णय हा 8 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत घेणं गरजेचं आहे. हा निर्णय कोण घेऊ शकतो? मुख्यमंत्री किंवा कोण? वैद्यकीय विभाग किंवा मुख्यमंत्री साहेब याचा निर्णय घेऊ शकतात.